मंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो। खरं म्हणजे ही पोटनिवडणूक आपल्याला दुर्दैवाने लढवावी लागते आहे। अजितदादांच्या आकस्मिक दुःखद दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं। अजितदादांनी केलेलं काम बारामतीत असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, अनेक विभागाचा खात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली, अर्थ खात्याची देखील उत्तम प्रकारे जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि म्हणून लोकाभिमुख असं नेतृत्व, एक उत्तम प्रशासक म्हणून, उत्तम संघटक म्हणून त्यांनी काम केलं। आम्ही एकत्र काम केलं अनेक वर्ष आणि मुख्यमंत्री असताना अतिशय मोठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही करण्याचा निर्णय घेतला। आवाका मोठा होता, व्याप्ती मोठी होती आणि त्याला लागणारा वार्षिक खर्चही फार मोठा होता। परंतु अशा परिस्थितीमध्ये देवेंद्रजी, मी आणि अजितदादांनी ठरवलं आणि अजितदादांनी देखील कुठलाही ताळमेळ घडी विस्कटू न देता अतिशय उत्तमपणे एवढी मोठी योजना जी त्या काळामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस उत्तम असं अर्थ तज्ञ म्हणेन मी, उत्तम अर्थ खात्याची नाळ आणि जाण असलेला नेता म्हणून मी अजितदादांना त्यावेळेस पाहिलं आणि अजितदादांचं काम आपल्याला मला सांगण्याची आवश्यकता नाही। अतिशय वेळेवर, चोखपणे, सडेतोडपणा, स्पष्टवक्तेपणा त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून आपण पाहिलेला आहे आणि तेवढाच परखडपणा, स्पष्टपणा असताना देखील तेवढाच प्रेमळ स्वभाव देखील आपण पाहिला आणि म्हणून त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली, वस्तुस्थिती आहे। परंतु सुनेत्राताईंनी देखील उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे स्वीकारली आणि आता एक कर्तव्य म्हणून, एक जबाबदारी म्हणून आपल्याला पार पाडली पाहिजे याचं भान त्यांनी ठेवलं। खरं म्हणजे मी अगोदर देखील म्हणालो होतो की सांत्वन करणं सोपं असतं, परंतु दुःख पचवणं कठीण असतं आणि मला परिवारावर आलेलं संकट जे आहे, सुनेत्राताई आहेत, पार्थ आहे, जय आहे, त्यांचा सर्व परिवार, आपण आता सगळे परिवारातले आहोत आणि म्हणून परिवारातले सगळे इथं आपण एकत्र आलेलो आहोत, समोर बसलेला आहात। हे अजितदादांवर आणि सुनेत्रा वहिनींवर असलेलं प्रेम या ठिकाणी आजही आपण दाखवलंय आणि या राज्याचा गाडा चालवताना या ठिकाणी देवेंद्रजी, मी आणि सुनेत्रा वहिनी आज अतिशय जबाबदारीने राज्याला आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय। एवढं सगळं योजना सुरू असताना देखील या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा देखील निर्णय आपण घेतला। सुनेत्राताई अतिशय उत्तमपणे काम सांभाळतायत, जबाबदारी सांभाळतायत आणि यामागे अजितदादांचा आशीर्वाद नक्कीच आहे आणि म्हणून महायुती म्हणून ही निवडणूक आपण लढवतोय। आपली जबाबदारी आहे साऱ्यांची। या भागामध्ये जे काम अजितदादांनी उभं केलं हे याच्या साक्षीदार सुनेत्राताई आहेत आणि म्हणून या भागातली जनता आज महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहेत। अनेक संघटनांनी पाठिंबाही दिलाय, अनेक लोकांनी समर्थन दिलंय आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी देखील आमची सगळ्यांची इच्छा होती। मी देखील म्हणालो की या राज्याची एक परंपरा आहे की अशा प्रकारची दुःखद घटना झाली, दुर्दैवी घटना घडली, विद्यमान आमदार सदस्य जेव्हा आपल्यातून जातो त्यावेळेस ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा प्रकारची एक परंपरा, प्रथा आहे, ती सगळ्यांनी पाळली
पाहिजे असं आपल्या सगळ्यांची भावना आहे. आणि म्हणून इतरही जे पक्ष आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे, अपील आहे, विनंती आहे की आपली प्रथा परंपरा आपण कायम राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. पण मी एवढंच सांगतो, जे काम अजितदादांनी या भागात केलेलं आहे, निवडणूक झाली तर त्याची कामाची पोचपावती सुनेत्राताईंच्या अतिशय भव्य दिव्य अशा विजयाच्या मध्ये रूपांतरित झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची पोचपावती या निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सुनेत्राताईंना मनापासून मी अशा प्रसंगामध्ये काही शुभेच्छा द्यायच्या, काय द्यायचं, परंतु शेवटी आपण आता घेतलेलं आहे अंगावर, आता घेतलेली आहे जबाबदारी, ती पार पाडणं गरजेचं आहे. लाखो कार्यकर्ते जे आहेत आपल्यावर विसंबून आहेत, त्यांच्या भावना आहेत, या भागाचा विकास आहे, आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि दादांनी जे जे योजलं होतं, अजितदादांचं आपण पाहिलं की सकाळी लवकर उठून ते कामाला सुरुवात करायची. मी उशिरापर्यंत पहाटेपर्यंत काम करायचो, देवेंद्रजी करायचे, असे तिघही आम्ही या ठिकाणी काम करत होतो. आणि अजितदादा सकाळी बिनचूकपणे वेळेवर त्या ठिकाणी पोहोचले की अधिकाऱ्यांची देखील तारांबळ उडायची. अशा प्रकारचा अतिशय स्पष्ट वक्तेपणा आणि वेळेचं भान ठेवणारा नेता आणि अतिशय जे स्पष्टपणे जे आहे ते आहे, नाही ते नाही असं म्हणण्याचं धाडस करणारा नेतृत्व अजितदादांच्या रूपाने आम्ही पाहिलेलं आहे. त्यांच्या अनेक आपण पैलू पाहिलेले आहेत, अनेक कामांची पद्धत आपण पाहिलेली आहे. छोट्या छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्याचं काम आपण पाहिलंय. एखाद्या वास्तूचं उद्घाटन असेल, कोर्टाचं उद्घाटन, चीफ जस्टिस आले असतील, कुणी आले असतील, परंतु तिथं थोडं जरी काय कुठं एक कलर निघाला असेल, कुठे खिळा असेल, कुठे वायर लोंबकळत असेल, अजितदादा मुद्दाहून ते निदर्शनास आणून द्यायचे. कारण ते म्हणायचे क्वालिटीला महत्व द्या. आपण पैसे खर्च करतोय तो लोकांच्या सदुपयोगी उपयोगात आला पाहिजे, लोकांच्या कामी आला पाहिजे, अशा प्रकारची भावना त्यांनी नेहमीच या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि म्हणून अजितदादांनी जे जवळपास किती 11 अर्थसंकल्प मांडण्याचा त्यांनी जी काही जबाबदारी पार पाडली, महाराष्ट्राला पुढे नेण्याचं, महाराष्ट्राची जी प्रगती झाली त्याच्यामध्ये अजितदादांचा देखील सिंहाचा वाटा आहे. शेवटी काम करणारा कार्यकर्ता, काम करणारा माणूस, सर्वसामान्य लोकांच्या दुःखामध्ये आपलं दुःख पाहणारा माणूस, या राज्याला पुढे नेणारा, या राज्याच्या प्रगतीमध्ये मोठा सहभाग असलेला आणि अतिशय म्हणजे ते जर राजकारणी झाले नसते तर उत्तम ते इंजिनियर झाले असते. कारण एवढं बारीक लक्ष त्यांचं प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक याच्यावर असायचं आणि अगदी सडेतोडपणे आपले मुद्दे मांडून मोकळे व्हायचे. आणि म्हणूनच त्यांचा स्पष्ट वक्तेपणा आज सगळ्या महाराष्ट्राला भावलेला आहे. आणि म्हणून दादा हे नाव सगळ्यांच्या तोंडी आजही आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांच्या कामाची पोचपावती आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. या निवडणुकीमध्ये मगाशी मी म्हणालो, आणि सुनेत्रा वहिनी देखील या ठिकाणी आपण दुःख सहन करून ही सगळी जबाबदारी आपण अंगावर घेतलेली आहे आणि आपण समर्थपणे ते पेलताय. अगदी सुरुवातीपासूनच आपण पाहिलं की प्रत्येक कार्यक्रमाला आपण हजेरी लावताय. आपली जबाबदारी ओळखून या. बावनकुळे साहेब या. तुमच्यासाठीच मी थोडं वाढवत होतो आणि म्हणून मी आज आपल्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये गाफील राहता कामा नये. बिनविरोध झाली तर काहीच प्रॉब्लेम नाही. निवडणूक लढायची असेल तर आपण जिंकणारच आहोत, त्याच्यात कुठलाही दुमत नाही. परंतु कुणी गाफील राहू नका. निवडणूक ही निवडणुकीसारखीच आपल्याला लढवायची आहे. सगळ्यांनी दिवस रात्र मेहनत करून
आतापर्यंतच्या इतिहासातले सगळे रेकॉर्ड मोडून टाकायचे आहेत, सगळे विक्रम आपण मोडायचे आहेत. हीच विनंती आपल्याला मी करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.